सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराल्ड. पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या 3 मित्रावर काळाने घात केला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटात झालेल्या भीषण अपघातात तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील 2 तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार समीर संभाजी ढमढेरे वय वर्ष 21 आणि सार्थक विजय ढमढेरे वय वर्ष 20 अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी होते. दीपक ढमढेरे हा त्यांचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. हे तिघे मित्र 11 डिसेंबर रोजी एकाच दुचाकीवरून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटपून ते घरी परतत असताना शिंदवणे घाटात ही दुर्घटना घडली आहे. घाटातून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. समीर आणि सार्थक यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली, तर दीपकला किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळीच वाहन सोडून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे मंगळवार 16 डिसेंबर रोजी उपचार सुरू असताना समीर आणि सार्थक यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तळेगाव ढमढेरे आणि भीमाशेत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.